आणि आता छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येते। एमआयएमच्या अडचणीत आणखी भर पडल्याचं दिसून येत आहे। एमआयएमचे नगरसेवक मेराज खान यांनी निवडणूक शपथपत्रात बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मेराज खान यांना अटक केली आहे। तपासात बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रांचा वापर झाल्याचंही उघड झालंय। त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणात एकूण 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। मेराज खान, जलील खान यांनी महापालिका निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि या अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी स्वतःला फक्त 2 अपत्य असल्याचंही नमूद केलं होतं। मात्र पोलीस तपासात अहमद खान मेराज खान हे त्यांचे 3रं अपत्य असल्याचं समोर आलंय। हे सत्य लपवण्यासाठी मुलाचं नाव बदलून अहमद खान आणि वडिलांचं नाव मिनहाज खान असं दाखवण्यात आल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। अमोल म्हस्के आपले प्रतिनिधी आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेत। अमोल, नक्की काय प्रकार आहे? नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरातील हा एमआयएम साठी एक मोठा धक्का मानला जातो। कारण की अगोदरच छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम हा निदा खान प्रकरणामध्ये एमआयएम पक्ष हा इन्व्हॉल्व असल्याचं शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा असताना आज जो प्रकार उघडीस आला की एमआयएम पक्षाचे जो नगरसेवक असलेले त्यांना 3 अपत्य असताना देखील त्यांनी आपले निवडणूक आयोगामध्ये फक्त 2च अपत्य असल्याचे दाखवल्या प्रकरणी एमआयएम नगरसेवक यांना मेराज खान यांना आज सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतलेले। ताब्यात घेऊन त्यांनी अधिक चौकशी केली असता चौकशीत असं निष्पन्न झालं की त्यांना 2 अपत्य असून 3 अपत्य असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। त्यामुळे एमआयएम पक्षाच्या अडचणीत नक्कीच वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। धन्यवाद अमोल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।